बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कथा पावसाळी हवा. आजची हवा बदललेली होती. थंडगार वारे घोंगावत होते. पावसाचे शितोडे आल्यासारखे वाटत, पण पाऊस मात्र उतरत नव्हता. आकाश अंधारलेले होते. पानांची सळसळ वाढली होती. धुळीचे लोट आकाशात वाहवत होते. अंग शिरशिरत होते. हवा पावसाळी होती. पाऊस केव्हा पडेल याची खात्री नव्हती आणि म्हणून मन मागे मागे रेंगाळत होते. ऑफिसला जायची वेळ आली तरी कामे उरकत नव्हती. आपोआप मंदाई आली होती. सुस्तावा अंगी शिरला होता. चापून जेवावे असं वाटत होतं. साईच्या दह्याने भात माखला होता. सुनीलने आणि राजेंनी मागून घास खाल्ले होते. मात्र मंडळी रागारागाने आम्हा सर्वांकडे पाहत होती. राधिकेचा राग अकारण नव्हता. मी सुखात होतो हे तिला पाहवत नव्हतं. मुले माझ्याशी लाडीकपणा करतात हेही तिला मंजूर नव्हतं. मी रेंगाळत जेवत होतो आणि ऑफिसच्या वेळेकडेही लक्ष ठेवत नव्हतो हे तिला आवडणारं नव्हतं. रोज आम्ही 10:45च्या 3 नंबरच्या बसला उभे राहून आपापली ऑफिसही गाठत होतो. मुले मॉडर्न हायस्कूलमध्ये जात होती. आज ती बस चुकणार होती. राधिका ओरडली, लवकर आटपा रे. राधिकेनं आणि मुलांनी जेवणे आटोपली आणि कपडे करून ती जवळपास तयारही झाली होती. त्यावेळेस मी ताटातला साईचा ओशटपणा बोटाने निपटीत होतो. बस चुकणार वाटते. हलक्या आवाजातले स्वगत. मी काही बोललो नाही. उत्तरण्याजोगं काही त्यात नव्हतंच. बरं का राजू, सुनील, आज तुम्ही तिघेच जायचं हां. मी रजा घेतली आहे. मी पुटपुटलो. का? निरर्थक प्रश्न. लगोलग सारवा सारव. साधे सांगायला काय झाले होते कुणास ठाऊक. चला रे. राधिका रागावून बोलते तेव्हा तिचा आवाज कापतो. मग तिच्या रागाच्या भयापेक्षा त्याचे हसूच येते. मुलांना काय, तयार केलेले डबे दप्तरे घेऊन मुले आई मागोमाग निघाली. एक तक्रारखोर चित्कार तपकिरी पदरा मागोमाग गेला. दाराने रागदर्शक कर्णकटू आवाज केला. त्या धक्क्याने भिंतींचे पोपडे पडले. घर आता रिकामे होते. चैतन्य निघून गेले होते आणि मी एकटाच उरलो होतो. खरे पाहता मी जेव्हा ऑफिसला दांडी मारायची ठरवली तेव्हाच राधिकेचा राग घालवायचा आणि तिला पण ऑफिसला दांडी मारायला लावायचं असं ठरवलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र दुरावा अधिकच तणावला गेला. भांडण अधिकच चावरे झाले. राधिकेला रागवायचं कारण नव्हतं असं मुळीच नाही, पण तेवढे रागावणे मात्र काही बरोबर नव्हते. माहेराहून आल्यापासून गेले 8 दिवस तिने माझ्याशी असहकार पुकारला होता. अंगाला हात लावू दिला नव्हता. 2 मुले झाले म्हणून मी किंवा राधिका म्हातारे झालो नव्हतो. उलट पक्षी सर्व सुखाची चव मिळण्यायोग्य स्वास्थ्य, अनुभव आणि सराई आता लाभलेली आहे. वय तर तरुणच आहे, पण रग ही अद्याप ओसरलेली नाही. अशावेळी रसरसलेल्या फुलाचा गंध घ्यायला प्रतिबंध असावा हे केवढं दुर्भाग्य. ज्याला स्त्री सुखाचा अनुभवच नाही त्याला लालसा असते ती सर्वस्वी कुतूहलाची. ती लालसा परिश्रमपूर्वक थोपवता येते. पण ज्याला आम्रफळाची चव कळलेली आहे तो आम्रफळे झाडावर लटकलेली असताना गप्प बसावा कसा? राधिकेसारख्या संसारातल्या जोडीदाराबरोबर तर हा अबोला, हा प्रतिबंध टिकवणे सर्वथा अशक्य आहे. राधिकेची संगत तिच्या सौंदर्या इतकी सुकावह आहे. ती घर जागते ठेवते आणि मलाही जागृत ठेवते. तिने अनेकदा तृप्तीचे हुंकार दिलेत आणि मी मात्र अतृप्तीत निथळतो आहे. यात तिची कुचराई नाही किंवा माझेही अपौरुषेय कर्तृत्व नाही. तिच्या स्वभावात, सौंदर्यात आणि अंगविक्षेपातच अशी काही चतुराईनी नवलाई आहे की एवढ्या सहवासानंतरही तिचा कंटाळा येऊ नये. आजच्या हवेनं मला अधिकच वेडं बनवलं आहे. पाऊस नकळत झिरपतो आहे. त्याचा थेंब पडत नाही, पण तरी हवेत पाऊस दूध साखरेसारखा मिसळलेला आहे. अंगाला थंडावा भासतो आहे.
उभीची मागणी करतो आहे आणि ऊब तुमच्यावर रुष्ट झाले आहे. राग रास्त आहे. 8-15 दिवसांच्या बायकोच्या माहेरपणात मी घराचे जंगल करून टाकले होते. ऑफिसातल्या टोळभैरवांचा रमीचा अड्डा जमवला होता आणि सर्वात कडी म्हणजे पावसात भिजून आलेल्या ऑफिसातल्या मिस अडवाणीला बदलायला बायकोची साडी दिली होती. बायकोची साडी आणि त्या गावभवानीला, अर्थात गावभवानी हे नाव बायकोनं दिलेलं आहे. हे चतुरांनी यापूर्वीच ओळखलं असेल. मिस अडवाणी आमच्या ऑफिसातलं एकुलतं एक पाखरू. त्याला घरी न्यायची संधी सारेजण शोधत होते. तिला एकटीला घरी आणावयाचे धाडस मला निभवण्यासारखे नव्हते. तेव्हा रमीचा हा मोका साधून मी मिस अडवाणीला घरी आणलं होतं. पावसात भिजलेल्या तिच्या लावण्यावर डोळे ठरत नसले तर न्यूमोनियाने तिला मारण्यापेक्षा बायकोची साडी देण्याचा धोका पत्करावा लागला. राधिकेला घरी केलेला गोंधळ, रमीचा अड्डा, वस्तूंची नासधूस सारं काही मंजूर होतं. पण स्वतःच्या बायकोची साडी एखाद्या हलक्या दर्जाच्या बाईला नेसायला देणं, अरे रे रे रे. अर्थात बाईचा दर्जा पुरुष तिच्या सौंदर्यावर ठरवित असतो आणि बाई तिच्या पुरुषलभ्य सुकरतेवर दर्जा ठरवते. सहजगत्या पुरुषाला लाभणाऱ्या स्त्रीचा दर्जा तिच्या मते खालचा. अडवाणीची सहजलभ्य वस्तू तिने गणना केली असल्यामुळं तिला घरी येऊ देणं, साडी देणं आणि कदाचित ती साडी नेसत असताना पाहणं, एवढे गंभीर अपराध माझ्या माथी आले होते. शिक्षा अर्थात कडक असावी हे स्वाभाविक होतं. अगोदर माहेरपणात तिचा स्पर्शविरह भोगावा लागलाच होता. आता तिच्या त्या सत्याग्रहामुळं तिच्या जवळ असूनसुद्धा दुरावलेला अशी स्थिती आलेली होती. या शिक्षेने मी मात्र टेकीला आलो होतो. कुठल्याच स्त्रीला गटवण्याची लायकी, पात्रता आणि संधी मला मिळणार नव्हती. लग्नच झाले होते म्हणूनच मिळणारी बायको हेच काय ते आमचे स्त्री विश्व. आणि हेच विश्व आता रुसलेले होते. ताण असह्य होता. काय करावे ते सुचत नव्हते. अपराध मान्य होता, कबूल करवत नव्हते. मार्ग काढायलाच हवा होता. प्रत्येक रात्र शत्रुवत झाली होती आणि ही हवा, तिनं तर वैरच मांडलं होतं. खरे म्हणजे यावेळी पावे तो चांगला ओरपलेला दहीभात अंगावर आला होता, पण झोप चाळवत होती. बायकोच्या स्पर्शाने सुखावलेल्या पातळाचे पांघरून टोचत होते. राधिकेची आठवण सारे काही व्यापून टाकत होती. राधिकेच्या पुष्टतेचा अकारण स्पर्श माझ्या अंगाला जाणवे आणि मग त्या मृगजळाने फसल्याचा शिनवटा येई. आता जर राधिका आली तर वाटेल ती माघार घ्यायला देह आसुसलेला होता. तेवढ्यात कडी वाजली. मी दार लावलेच नव्हते. मी ओरडलो, दार उघडे आहे, या. कांकणाचा आवाज ऐकताच चमकून मी अंगावरचे पातळ पांघरून फेकून दिले आणि अंथरुणावर उठून बसलो. दार उघडले. राधिका आत आली. राग तिच्या नाकावर बसला होता. पायातल्या वाहना फर्रकन फिसकारल्या गेल्या. राधिकेच्या दर्शनानेच माझ्या कामाग्नीचा उपशम झाला होता. अर्थात तिचे एकांतातले सान्निध्यच एवढे सुखावह होते तर तिची संगत, त्या केवळ कल्पनेनं सुद्धा मनाला तृप्ती वाटली. वासनेचा खेळ एवढा चमत्कारिक का असावा की स्वाभिमान, हट्ट, राग, संताप, चीड हे सारे सारे गळून जावे, त्यातली निरर्थकता जाणवावी. ती स्त्री जिची संगत घडावी म्हणून देहाने बंड करावे. राधिकेची घरातील हालचाल जाणवू लागली. दार बंद झाले होते. नवराच पाहणारा होता आणि म्हणून निष्काळजीपणाने ती कपडे बदलत होती. सुळसुळीत साडी तारेवर फिसकारली गेली. ब्राचे हुक सोडवण्याचा प्रयत्न चालू झाला. राधिका सुंदर आहे हे मला पुन्हा पुन्हा पटते आणि वाटते चटकन पुढं व्हावं. डोळ्यात अजिजी आणावी. पोटिमाच्या नितळ पोटपट्टीवर हात ठेवावा. राधिकेला खुश करावं. तिचा राग सोडवण्याची खटपट करावी. ब्रा सोडवायला मदत करावी आणि मग, पण हे घडलं नाही. पदराआड मुखी असणारी उभार दुनिया माझ्या स्पर्शाची वाट पाहत तशीच खडी राहिली. राधिकेनं खाली चटई टाकली आणि ती पडून राहिली. एक एक क्षण खरे म्हणजे वर्षाचा होता. अंतकरणातून क्षमा मागावयाची होती. ती व्यक्त करण्याइतपत धिटाई मात्र देहातून प्रतीत होत नव्हती. वरच्या विरविरीत पातळातून राधिकेचा गुबगुबीतपणा मला चिडवत होता.
राधिका चवताळत पाय दुमडून जेव्हा अंग आकडून घेत होती तेव्हा नितंबाची वक्रता आणि गोलाई अगदी उघडी पडली. त्यामुळं मात्र सारा संयम गळून पडला. आवाज साफ करत मी म्हणालो, तरी आवाजाने दगा दिलाच. आवाज बाहेर आला नाहीच, पण काहीतरी मी बोललो आहे हे तिला कळलं असावं. कारण एक झोका घेऊन राधिकेचा देह हिंदकळला आणि माझ्याकडे वळत ती म्हणाली, काही म्हणालात? माझे तिच्याकडे लक्ष गेलं आणि म्हणायचं नव्हतं ते म्हटलं गेलं. नाही, मी नाही काय म्हणालो. तुम्ही कशाला म्हणाल? असं काही नाही. मग मला येऊन अर्धा तास झाला, साधा एक औपचारिक शब्दसुद्धा बोलला नाहीत. पुरुष ना तुम्ही, कशाला माघार घ्याल? तुमचे नेहमीच बरोबर असते, हो ना? आम्ही तुमच्या दासी आहोत. आवाज रडवेला होत होता, रडू डोळ्यात जमा होत होतं आणि राधिकेचा मृदू सुगंधित देह हातात होता. विसरलेले स्पर्श पुन्हा ओळख पटवीत होते. भुकेल्या माणसाला पहिल्या काही घासांची चवसुद्धा कळत नाही, तसंच या घटकेला घडलं होतं. राधिकेला सुद्धा मी हवा असलोच पाहिजे. आम्ही काही जगावेगळे अप्रूप नव्हतो, पण आमचं वय सारे अप्रूपता आमच्यात आणून ओतत होतं. निदान राधिकेत ओतत होतं. अंगाने चांगली भरलेली गोरी पान जरी नाही तरी निमगोरी अशी कामातुर स्त्री पुरुषाला केवढे आव्हान देत असेल. रागावलात? तिच्या या अजिजीने मी चकित झालो, कारण चूक माझी होती. मी माघार घ्यायला हवी होती, त्याऐवजी रडवेली ती झाली होती. क्षमा मागित होती. माझी चूक झाली, हेतुपूर्वक नाही पण तरीही चूक झाली. मन एखाद्या वेळी ओढाळ बनतं, तरीसुद्धा मी काही हलकट नाही, डॅम्बीस नाही वाटेच्या नटमोगरीवर लुब्ध व्हायला आणि वाहवत जायला. तू काय उनं ठेवलं आहेस म्हणून मी असं करीन राधा? खरं म्हणता तुम्ही? अगदी खरं. अर्धमुक्त उरोजाना कवळीत कुस्करीत तिच्या कानात गुणगुणत मी म्हणालो. या क्षणी साऱ्या सौंदर्याने राधाकार धारण केला होता. राधिका तर अंतर्बाह्य सुकावली होतीच. डोळ्यांतून, तोंडातून, स्पर्शातून कामोद्गार बाहेर पडत होते आणि ऐहिकतेला अद्भुत रूपात नेणारी तन्मयता आता आम्हाला व्यापत होती. पावसाळी हवेतील शिरशिरी वाढली होती, पण त्या उबदार सान्निध्यामुळे त्याची तमावरली नव्हती. अंगावरची लव एकमेकात घुसत होती आणि आपोआपच यौवन उसळून उठत होतं. राधिकेच्या ओशट ओठांवरच्या लालसर फुलावर माझ्या ओठाचे फुलपाखरू भिरभिरत होतं आणि जमेल तेव्हा मध लुटत होतं. बाहेर पावसाचा शिडकावा झाल्यासारखा वाटला, कारण एक धुंद सुगंध खिडकीतून सुसाट आत घुसला. त्या गंधात नराला आव्हान होतं. तो गंध घेऊन रानगवा सारा जनानखाना संतोषित करू शकतो. सारा मामला जमला होता, ज्यासाठी 8-15 दिवसांची तळमळ थांबणे क्षम्य होते. असा रंग भरला होता. वस्त्रांची फिकीर नव्हती. तेवढ्यात दार वाजलं. एकदा, दोनदा. राधिकेच्या डोळ्यात रसभंग जमा झाला होता. केवळ दोघांच्याच दुनियेत अगदी घरंदाज विनयशील स्त्रीसुद्धा पुरुषा इतकीच रंगत गाठत असते. आत्ताचा हा व्यत्यय अगदी विलक्षण होता. नाईलाज होता. गृहस्थ धर्म आड येत होता. बाहेर कोण आहे ते कळण्याजोगे नव्हते आणि कोणीही आले तरी त्याला सामोरं जाणं भाग होतं. साऱ्या शरीराच्या ग्रंथींना, स्नायूंना आता आवर घालणं भाग होतं. दार उघडण्यापूर्वी राधा आतल्या खोलीत गेली. तिच्या वस्त्रांचा आवर थोडासा दिरंगाईचा होता. ती आत जाताच मी दार उघडलं आणि थक्कच झालो. राजू आणि सुनील आपले नवे रेनकोट घालून उभे. आत्ता घरी कसे आलात? जोशी सर वारले, मग सुट्टी. बरे आजच वारले. मी पुटपुटलो. काय म्हणालात? काही नाही, काही नाही. अगं राधा, कोण आले आहेत बघ बरं पाहुणे. राधा आता सावरली होती. मघाची राधा गोकुळातली होती, आत्ताची राऊळातली होती. तिचा चेहरा बदलला होता. त्वचेचा रंगसुद्धा अधिक सावळा झाला होता. हे रे काय, आत्ता कसे तुम्ही? त्यांचे मास्तर वारले, अगदी दिवस साधून वारले. राधेच्या डोळ्यात मिश्किलपणा आला. रसभंगाचे शल्य ती विसरली होती.
ती म्हणाली, वाह, एखादे मनुष्य बिचारे मेले तर त्यांचे दुःख करायचे का आपलेच तुंतुने लावायचे. केवढे जमून आले होते. पण हा लेकाचा मास्तर मेला. शाळेला सुट्टी मिळाली आणि कार्टी घरी आली. गेली सुट्टी फुकट. मुले दूर झाले आहेत हे पाहून मी म्हणालो. राधिकेच्या डोळ्यात एकदम नापसंती दिसली. शी, असे नका हा बोलू. आत्ताची वेळ चुकली म्हणजे जगबुडी झाली की काय. मी आहे, रात्र आहे. आपल्या मुलांचं कौतुक करायचं का असं धुसफुसायचं. राधिका माझ्याजवळ आली. थोड्या लाडीकपणाने डोळ्यात एक गोड आर्जवीपणा आणून हलकेच म्हणाली, रात्री नक्की खुश करीन, पण आता अगदी हसायचं आणि बरेच दिवस मुलांना घेऊन पिकनिकला गेलो नाही आपण. ते कुठेतरी घेऊन जायचं प्लीज. माझा राग वेडेपणाचा होता, पण राधेच्या स्वरातील मृदुता आणि तेवढाच लाडकावा यामुळे बराच राग धुवून गेला आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त वात्सल्ययुक्त आवाजात पाषाण लेकवर जाण्याचा बेत मी जाहीर केला. उत्साहाने ओथंबलेली मुले, राधिकेचा उत्सुक स्पर्श, पावसाळी हवा आणि रोमांच उठवणारा गार वारा, रेनकोट्स, नवे पावसाळी बूट यांनी मुलं वेडावली होती. हवे ते प्रश्न विचारित होती. राधिकेच्या स्पर्शाने चेतवलेल्या माझ्या तोंडून गोळाबिरीज उत्तरे जात होती. बसमधून उतरून बागेतून आम्ही पाषाण लेकच्या बांधावर आलो तेव्हा पावसाळी हवेचे पावसात रूपांतर झाले आणि आम्ही सर्व चिंब झालो. पहिल्या पावसाच्या उन्मादक सुगंधाने सारी दुनिया मोहरून गेली, धुंद झाली. मुले पावसात गिरक्या घेत होती, नाचत होती आणि आमच्यापासून पाहता पाहता दूर गेली. एका झाडाच्या आडोशाला उभे राहता राहता राधिकेने तोंडावरचे पाणी पुसून टाकले आणि ती माझ्याकडे पाहून हसू लागली. हसायला काय झालं? काही नाही. खोटं नको बोलूस. तू छद्मीपणाने हसते आहेस. मी नाही बाई. मी रागाने तिच्या गालाला चांगला चरचरीत चिमटा घेतला तेव्हा रागवायच्या ऐवजी ती आणखीनच हसू लागली. ए, आता मात्र फार झालं हं. चिमटलेल्या गालावरून हात चोळीत चोळीत ती म्हणाली, एका माणसाची मघा केवढी फजिती झाली. आणि तुझी नाही झाली का? नाही बाई. ठीक आहे. इश्य, रागावू नका गडे. या इथे पावसात राग येतो कसा मेला? तुझं काय जातंय? का? मी मनुष्य नाही वाटतं? मला काही हवे नको वाटत नाही? तुमच्या एवढा मगाशी माझा सुद्धा विरस झाला होता. पण खरं सांगू, विरस होण्यातली मजा तृप्तीत नाही. आपल्या साऱ्या ग्रंथींना असे अधांतरी सोडून दिल्यामुळे आपण सुद्धा हवेत तरंगल्यासारखे वाटते. तुम्हाला नाही वाटत? कोसळणाऱ्या जलधारात नाहून निघत असताना राधिकेने मला चक्क ओढून घेतले आणि माझे चुंबन घेतले. काळे शहर, उघडे आकाश, उघडी सृष्टी, दूरवर वावरणारी माणसे याविषयीचा सारा संकोच दूर झाला होता. त्या पावसाळी हवेत मृगा पाठीमागे मृगी फिरू लागली, मोरामागे लांडोर धावू लागली आणि तिचे निराळ्याच आवाजाचे एवढे शब्द कानी उरले. छान, फार छान, मघापेक्षा कितीतरी छान. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.